विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वांनाच आपल्या आयुष्यात गरज असते ती आरोग्याची. आरोग्य म्हटलं की सर्वांना थोडंसं टेन्शनही असतं आणि धाकधुकही असते. प्रत्येकजण काळजी घेतच असतो आपल्या आरोग्याची. आपल्यासोबत डॉक्टर आहेत, डॉक्टर शरद बिरादार सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने मधुमेह तज्ज्ञ आहेत ते, आणि मधुमेह असेल, त्यानंतर फिजिशियन असेल, थायरॉइड असेल, याबद्दल अनेक शंका कुशंका असतात, अनेक मिथ्स असतात. ते आपण जाणून घेणार आहोत की मधुमेह कशामुळे होतो. कारण की मधुमेह हा रोजच्या जीवनातला प्रश्न आहे. आपण बघतो की प्रत्येकालाच मधुमेह असतो, त्याची काय काळजी घ्यावी लागते किंवा कशामुळे होतो, तर या गोष्टी आपण जाणून घेणार डॉक्टरांकडनं. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर पहिला प्रश्न असा आहे की मधुमेह म्हणजे काय असतं? मधुमेह म्हणजे रक्तामधली शुगरची जी लेवल आहे ती मर्यादेपेक्षा जास्त वाढणं, त्याला मधुमेह असं म्हणतात. जर एखाद्या पेशंटचा उपाशीपोटीची जी शुगर आहे ती 100पेक्षा जास्त असेल, किंवा जेवण केल्यानंतरची जी शुगर आहे ती 200पेक्षा जास्त असेल, आणि HbA1c म्हणजे 3 महिन्याची रँडम शुगर असते, 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर असते. जर HbA1c ची व्हॅल्यू 6.5पेक्षा जास्त असेल तर त्या रुग्णांना आपण मधुमेह असं संबोधित करतो. बेसिकली मधुमेह हा जो आजार आहे, ह्या आजाराची लक्षणं लवकर दिसत नाही. 90% लोकांमध्ये काहीच लक्षणं दिसत नाही. फक्त 10% लोकांमध्ये वारंवार लघवी होणं, जास्त भूक लागणं, जास्त तहान लागणं, किंवा चालल्यानंतर दम लागणं, अचानक वजन कमी होणं, जखमा भरून न येणं, डोळ्याला दिसायला स्पष्ट न दिसणं, ह्या सर्व गोष्टी 10% लोकांमध्ये दिसून येतात. खूप जास्त शुगर झाल्याच्या नंतरच त्याचं लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळं मधुमेह आजार असा आहे की तो लवकर निदान करणं त्याचं खूप महत्त्वाचं आहे, ज्यामुळं त्याच्या होणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते आपण टाळू शकतो. निश्चितच. तर मधुमेह ज्या रुग्ण झालेले आहेत ती कंट्रोल करण्यासाठी किंवा ती नियंत्रणात आणण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, काय काय खाल्लं पाहिजे किंवा काय टाळलं पाहिजे? मधुमेह रुग्णांनी सगळ्यात पहिले म्हणजे गोड खाणं बंद केलं पाहिजे. रोज त्यांनी 45 मिनिटं चालणे केले पाहिजे. त्याचबरोबर आजकालच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये स्ट्रेस म्हणजे ताणतणाव हा पण खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे ताणतणावाचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. तसेच पुरेशी झोप लागणं म्हणजे 6 ते 8 तास व्यवस्थित झोप होणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर प्रोटीन्सचं इंटेक व्यवस्थित केलं पाहिजे. साखर पूर्णपणे बंद केली पाहिजे. भाताचं प्रमाण कमी केलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी केल्या तर आपण मधुमेहाचं व्यवस्थित व्यवस्थापन करू शकतो. आता तुम्ही स्ट्रेसचा उल्लेख केला. अनेकांना स्ट्रेसमुळं हाय बीपी होती, लो बीपी होती, उच्च रक्तदाब असतो. तर हे उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब हा काय प्रकार आहे? नॉर्मल जो ब्लड प्रेशर असतो तो 120/80 म्हणजे 120/80 असा असतो. जर रुग्णांचं ब्लड प्रेशर 130/90पेक्षा जास्त वाढलं तर त्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो. आणि जर ब्लड प्रेशर नॉर्मल जे ब्लड प्रेशर आहे 120/80 त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण कमी रक्तदाब म्हणतो. तर रक्तदाब जे होतात तर याला काही फूड्स कारणीभूत असतात की रेग्युलर रुटीन असते की एखादं फूड वगैरे किंवा हे काय नाही कशामुळे? तर बेसिकली मधुमेह रक्तदाब ह्या ज्या 2 आजार आहेत हे एकमेकांसोबत चालणारे आजार आहेत. ज्यांना मधुमेह आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची हिस्ट्री आहे, आईवडिलांना हिस्ट्री आहे, त्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते. तर अशा रुग्णांनी पहिलेपासूनच हे आजार होऊच नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. उच्च रक्तदाबाचं मेन कारण जे आहे ते मीठ जास्त खाणं, सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून काम करणं, किंवा स्ट्रेस ही काही महत्त्वाचे घटक आहेत ज्यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. तर अशा रुग्णांनी नियमित व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. मिठाचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर त्यांचा रक्तदाब नियंत्रित करण्यामध्ये मदत होऊ शकते. निश्चितच. सर्वात जास्त अजून एक विषयावर चर्चा होत असते ती म्हणजे थायरॉइड. तर थायरॉइडची खूप भीती बाळगल्या जाते की थायरॉइडचं ऑपरेशन असतं, थायरॉइडच्या ग्रंथी वाढतात. नेमकं थायरॉइड म्हणजे काय आणि कशामुळे होतो हा? थायरॉइड ही आपल्या सगळ्यामध्ये एक ग्रंथी असते जी गळ्यामध्ये असते. तर या ग्रंथीचे जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सचं प्रमाण जर अपेक्षेपेक्षा जास्त असलं तर त्याला आपण हायपोथायरॉइड म्हणजे थायरॉइडचं फंक्शन कमी होणं, किंवा हायपरथायरॉइड म्हणजे थायरॉइडचं फंक्शन जास्त होणं, हे 2 प्रकारचे आजार अशा व्यक्तींना होऊ शकतात. थायरॉइड हा मुख्यतः महिलांमध्ये आढळणारा आजार आहे, पण पुरुषांमध्येही हा आजार होऊ शकतो. तर बेसिकली हार्मोनचं बॅलन्स जर नियंत्रणापेक्षा जास्त किंवा कमी झालं तर अशा व्यक्तींना थायरॉइडचा आजार होऊ शकतो.
आता नुकतंच आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये केअर फॉर यू या नावाने तुम्ही जे आपलं हॉस्पिटल चालू केलं आहे, तर यामागचा काय उद्देश आहे की कशा पद्धतीने तुम्ही सेवा देणार आहात किंवा काय याच्यात काय काय सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये? केअर फॉर यू क्लिनिक, केअर फॉर यू क्लिनिक म्हणजे इथं आम्ही ओपीडी चालू केलेली आहे. इथं 7 ते 8 प्रकारचे तज्ञ डॉक्टर अवेलेबल असतील. या ठिकाणी आपण मधुमेह, थायरॉइड, रक्तदाब, तसंच हृदयाचे आजार, मेंदूचे आजार, पोटाचे आजार या सर्व आजारांची तपासणी करून त्याचं योग्य ते निदान करून त्यावर आपण उपचार करतो. आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे बरेच रुग्ण जे असतात ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला घाबरतात. त्यांना वाटतं की मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लगेच ॲडमिट करून घेतात. तर त्यामुळे फक्त ओपीडी आपण इथं चालू केलेली आहे, क्लिनिक चालू केलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला पेशंटला कमी दरामध्ये योग्य त्या सेवा दिल्या जातील आणि त्यांचं आजाराचं निदान करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. निश्चितच आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने हे एक हॉस्पिटल चालू झालेलं आहे, केअर फॉर यू म्हणजे तुमची काळजी घेणारं एक हॉस्पिटल. तर अनेक हॉस्पिटल आहे, सर्वजण आपापल्या पद्धतीने काम करत असतात. तर केअर फॉर यू हे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर रुग्णांना काय काय सुविधा भेटतील आणि काय फायदा त्यांचा होणार आहे? तर आमच्या क्लिनिकमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार, थायरॉइडचे आजार, तसेच रक्तासंबंधित सर्व समस्या म्हणजे रक्त कमी होणं, ॲनिमिया वगैरे, तसंच व्हायरल इन्फेक्शन, ॲलर्जी, अस्थमा, तसेच फुफ्फुसांचं जे काही आजार आहेत, त्याचबरोबर ॲसिडिटी, संधिवात, कावीळ या सर्व गोष्टींवर आपण मार्गदर्शन करणार आहोत. तसेच प्रतिबंधात्मक तपासणी ज्या असतात म्हणजे आजार होऊ नये त्यासाठी काय तपासण्या करायला पाहिजे, तर आणि त्याच्यासोबतच लहान मुलांचं व्हॅक्सिनेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण प्रौढ लोकांमध्ये म्हणजे ॲडल्टमध्ये काय व्हॅक्सिन महत्त्वाचे असतात ज्यामुळे त्यांना आजार होऊ नये त्यासाठी कोणते कोणते व्हॅक्सिन घेतले पाहिजेत त्याचं पण मार्गदर्शन आपण आपल्या इथं करणार आहोत. निश्चितच खरंच खूप सुंदर पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केलं की थायरॉइड म्हणजे काय असतं, मधुमेहाची काय लक्षणं असतात आणि त्याच पद्धतीने BP म्हणजे हाय BP, लो BP कशामुळे होते, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. निश्चितच केअर फॉर यू हे हॉस्पिटल आपल्या सर्वांसाठी एक जवळचं हक्काचं हॉस्पिटल असेल आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्ण चांगल्या पद्धतीने त्यांची जी हेल्थ आहे ती सुधारण्यासाठी प्रयत्न करतील. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.